आणि आता बातमी आहे सातारा जिल्हा परिषदेच्या संदर्भातली। सातारा जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठीच्या घडामोडींना चांगलाच वेग आलेला आहे। साताऱ्यामध्ये जिल्हा परिषदेसाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं युती केली आहे। त्यामुळे सातारा जिल्हा परिषदेमध्ये भाजप विरोधी बाकावरती बसण्याची चिन्ह निर्माण होत आहेत। सातारा जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येत सत्ता स्थापन करणार असं राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर यांनी भर सभेमध्ये जाहीर केलं होतं। शिवाय जिल्हा परिषदेचा अध्यक्ष राम राम सातारा, मी तुमचा तानाजी के। मित्रांनो, राजकारणात म्हणतात ना की आकडे कधीच खोटं बोलत नाहीत, पण सातारात याच आकड्यांनी सर्वांना चक्रावून सोडले। ज्यांच्याकडे 27 जागांचं महाबळ होतं ते आज विरोधात बसलेत। ज्या शिवसेनेने 15 जागांचा टप्पा गाठला त्यांच्या गळ्यात थेट सत्तेची माळ पडली आहे। आज आपण साताराच्या त्या ऐतिहासिक निर्णयाचं पोस्टमार्टम करणार आहोत। हा केवळ आकड्यांचा खेळ नाही, तर हा दोन राजेंच्या बालेकिल्ल्यात घुसून शिंदेच्या 15 शिलेदारांनी शंभूराज देसाईंचा तो 15चा आकडा सत्तेची चावी कशी बनला हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आज आपण साताराच्या राजकारणाची नवी कुंडली पाहणार आहोत। 15 जागांचा किंगमेकर प्रभाव। साताऱ्याची जिल्हा परिषद म्हणजे 65 वाघांचा आखाडा। बहुमतासाठी हवी होती 33 ची मॅजिक फिगर। आता ताज्या आकडेवारीनुसार चित्र असं उभं राहिले की भाजप 27, सर्वात मोठा पक्ष राष्ट्रवादी अजित पवार गट 20 जागा आणि त्यानंतर शिवसेना शिंदे गटाला 15 जागा, ज्यांनी सत्तेचे पारडं फिरवलंय। अपक्ष व इतर 3 जागा। पहिल्या नजरेत भाजप 27 वर असल्याने ते जवळ वाटत होते, पण शिवसेनेने जेव्हा 15चा आकडा गाठला तेव्हा सत्तेची गणिते पूर्णपणे बदलली आहेत। भाजपला 33 पर्यंत पोहोचण्यासाठी अजून 6 जागा हव्या होत्या, पण शिवसेनेने 15 जागांनी राष्ट्रवादी सोबत हात मिळवून केल्यामुळे हा आकडा थेट 35 वर गेला आहे। म्हणजे 27 जागा असूनही भाजप एकाकी पडलं आणि 15 जागा असूनही शिवसेनेने महत्वाची खुर्ची काबीज केली। जागांची ताकद आणि वर्षानुवर्ष आलेली रणनीती। शिवसेनेकडे असलेल्या या 15 जागा ही केवळ संख्या नाही, तर ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साताऱ्यातील वाढलेली ब्रँड व्हॅल्यू आहे। ही 15ची संख्या ही शिवसेनेला सत्तेचा वाटा मिळवून देण्यासाठी कशी कारणीभूत ठरली आहे याचे 3 मुख्य मुद्दे। शंभूराज देसाईंचा शब्द। जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून शंभूराज देसाईंनी या 15 जागा निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं होतं। त्यांनी महायुतीत स्पष्ट केलं होतं की जर 15 जागा निवडून येऊनही आम्हाला अध्यक्षपद मिळालं नाही तर कार्यकर्त्यामध्ये चुकीचा संदेश जाईल। आणि दुसरा मुद्दा म्हणजे ॲडव्हान्टेज शिवसेना। 15 जागांमुळे शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर वाढली। त्यांनी राष्ट्रवादीला अजित पवार यांच्या गटाला सोबत घेऊन भाजप समोर एक मजबूत भिंत उभी केली। भाजपला चेकमेट। शिवसेनेच्या या 15 जागांनी भाजपला हे दाखवून दिलं की जिल्ह्याच्या राजकारणात आता फक्त राजे नाही, तर शिलेदार सुद्धा तितकेच महत्वाचे आहेत। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मकरंद पाटील 20 विरुद्ध 15चं गुपित। आता प्रश्न पडतो की मकरंद पाटलाकडे 20 जागा असूनही त्यांनी 15 जागा असलेल्या शिवसेनेला अध्यक्षपद का दिलं? इथेच मकरंद पाटलांच्या चाणक्य नीतीची झलक पाहायला मिळते। त्यांना माहित होतं की जर 15 जागा असलेल्या शिवसेनेला सन्मान दिला तरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ जिल्ह्याला मिळेल। 20 जागा असतानाही मोठेपण दाखवणे ही पाटलांची आगामी विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी आहे। सत्तेच्या चाव्या स्वतःकडे ठेवून नाव शिवसेनेचं करणं हा मकरंद पाटलांचा मास्टर ट्रोक आहे। भाजपचे 27 शिलेदार आणि भविष्यातील रणनीती। भाजपसाठी हा निकाल मोठा धक्का आहे। 27 जागा असूनही सत्तेपासून दूर राहणं हे शल्य प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मनात आहे। पण जयकुमार गोरे आणि दोन्ही राजेंची ताकद आता सभागृहात विरोधी पक्ष म्हणून धडकणार आहे। 27 विरुद्ध 35 ही लढाई आता जिल्ह्याच्या विकासाच्या मुद्द्यावर सभागृहात अधिक तीव्र होणार आहे, हे नक्की। तर मित्रांनो, साताराच्या या सत्यानाट्यातून एक शिकायला मिळतं की राजकारणात कधी कधी 15 हा आकडा 27 पेक्षा वजनदार ठरतो। राजकारण हे फक्त संख्याबळावर नाही, तर योग्य वेळी घेतलेल्या योग्य निर्णयावर चालतं। तुम्हाला काय वाटतंय? शिवसेनेला 15 जागा मिळाल्यावर त्यांना अध्यक्षपद मिळणं हे सातारासाठी फायद्याचं ठरेल का? कमेंट्स मध्ये तुमचं मत नक्की कळवा। साताराच्या राजकारणातील अशाच आपल्या बातम्या आणि विश्लेषणासाठी तुमच्या या भावाच्या चॅनलला तानाजी के या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हा व्हिडिओ शेअर करा आणि साताराच्या राजकारणाचा हा नवा अध्याय सर्वांपर्यंत पोहोचवा। पुन्हा भेटूया अशाच एका धडाकेबाज विषयासह। तोपर्यंत पाहत राहा तानाजी के YouTube चॅनल। राम राम, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।